लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रघुनाथ बनसोडे। मौजे हरंगुळ खुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत प्राथमिक शाळा कार्यरत असून काही दिवसापूर्वी प्रभारी मुख्याध्यापक नरसिंगे अण्णा श्रीरंग यांनी पालकांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना पूर्व सूचना न देता खाजगी संस्थेमध्ये 20 ते 21 विद्यार्थी म्हणजे त्यांच्या जे काही टीशी आहेत त्या खाजगी शाळेमध्ये दिल्याचे ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतने एक ठराव घेऊन संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई व्हावी। खाजगी संस्थेला हे विद्यार्थी पालकांना न कळवता कशा दिल्या त्याची चौकशी व्हावी। या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदनाजी फुटाणे मॅडम यांनी प्रत्यक्ष तिथं जाऊन त्या शाळेला भेट देऊन जे काय वास्तव आहे ते पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी संबंधितांना निलंबित केल्याचे सांगितलं। तर पालक देखील आणि महिला देखील पालक तिथं खूप म्हणजे ॲग्रेसिव्ह झाले होते, खूप चिडलेले दिसून आले की आम्हाला न सांगता अशा दुसऱ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या टीशा देण्याचं कारण काय। ह्या विषयाला विचार केला तर लातूर जे काही जिल्हा परिषद जे कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक जे काही लातूर जिल्ह्यामध्ये कार्यरत प्राथमिक शाळा आहे या शाळेच्या माध्यमातून असे प्रकार ह्या जिल्ह्यामध्ये हे असे कुठे झाले नाहीत का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण शासनाच्या म्हणजे शिक्षण विभागाच्या मार्फत जे काही म्हणजे ज्या शाळेमधली जे काही पटसंख्या आहे म्हणजे विद्यार्थी संख्या जे कमी आहे अशा शाळा बंद करण्याचा काही शासनाचा जो काही निर्णय आहे त्यामुळे इकडच्या शाळेचे विद्यार्थी तिकडे दाखवणे म्हणजे हजेरी पटावरती आणि त्या शाळेचे इकडचे विद्यार्थी तिकडे हजेरी पटावर दाखवणे हा जो काय गोड बंगालचा जो कारभार चालू आहे हे कुठंतरी चिरीमिरी घेऊन होत असेल अशी देखील त्या ठिकाणी चर्चा होऊन येते। आणि या माध्यमातून जे काही शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी मॅडम जे फुटाणे मॅडम आहेत विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी जे काही ह्या ठिकाणी सांगितले ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला। मॅडमजी नमस्कार। लातूर प्रभातमध्ये आपलं स्वागत। मॅडमजी हरंगुळ बुद्रुक या ठिकाणी प्राथमिक शाळा जी बंद होती 2 दिवस अचानक गावकऱ्यांनी बंद केलं त्याचं कारण काय विषय काय होता? गावकऱ्यांची काल तक्रार आली होती की जो पहिला प्रभारी मुख्याध्यापक होता नरसिंगे अण्णा यांनी काही विद्यार्थ्यांच्या टीसी ज्या आहेत त्या टीसी पालकांना न विचारता परस्पर दुसऱ्या शाळांमध्ये दिलेल्या आहेत। तर त्या संदर्भात त्यांचा अर्ज होता आणि इतर काही तक्रारी होत्या त्याच्या अनुषंगानं चौकशी केलेली आहे। संबंधितास सेवेतून निलंबित केलेलं आहे आणि आता उपरोक्त नंतर डिटेल चौकशी होऊन त्यांच्यावर विभागीय चौकशीची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल आणि दोषारोप सिद्ध झाल्यानंतर त्यानंतर शास्तीची कार्यवाही होईल। नाही पण आज मला वाटते ग्रामपंचायतनं देखील आज म्हणजे 26 का 27 तारखेला ठराव देखील घेतलेला आहे की ह्या शिक्षका काय मुख्याध्यापक होते का ते म्हणजे प्रभारी मुख्याध्यापक त्यांच्याकडे पदभार होता तो पदभार बदललेला होता दुसऱ्या राजकन्या गंभीरे यांच्याकडे पदभार दिलेला आहे आणि सध्या त्यांच्याकडे त्या कार्यरत आहेत तिथे। ह्या संदर्भात अगोदर काही तक्रारी होत्या का त्या मुख्याध्यापकाची? काही नाही, आपल्याकडे तक्रारी आल्यानंतर आपण तात्काळ चौकशी केलेली आहे आणि चौकशी करून आपण निलंबन केलेलं आहे त्यांचं। नाही पण ग्रामपंचायतमध्ये ठराव होईपर्यंत त्याच्या अगोदर देखील आपल्याला त्यांनी ठराव घेतल्यानंतरच आपल्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत ज्या काही असतील त्यांच्याकडची तक्रार आल्यानंतर आपण तात्काळ चौकशी केली आहे आणि चौकशी करून कार्यवाही केलेली आहे। नेमकं आता कायच कारवाई केली? निलंबन केलेलं आहे संबंधित कर्मचाऱ्याचं शिक्षकाचं आणि आता त्यांची विभागीय चौकशी होईल ज्याच्यामध्ये जे काही त्या आता चौकशी सखोल होईल त्याच्यामध्ये त्यांच्यावर दोषारोप ठेवले जातील आणि मग शास्ती प्रस्तावित। प्राथमिकमध्ये कोणत्या शाळेला त्यांनी ते विद्यार्थी म्हणजे टीशा वगैरे तिकडे ट्रान्सफर केलेले ते काय आहे का शाळेचं नाव वगैरे काय? नाही, आता ते चौकशी करतील उद्या आपण त्यांना चौकशी करून डिटेल सगळं घ्यायला सांगितलेलं आहे फक्त नावं दिलेली आहेत त्यांनी। हां, आता पालकांच्या तक्रारी कुठल्या टीसी कुठल्या दिल्या हे डिटेल चौकशी अंती अहवाल अंती आपल्याला कळेल। महिला देखील खूप ॲग्रेसिव्ह झाल्या होत्या म्हणजे पालक तिथले वगैरे ते बोलत असताना तुम्ही बरंच म्हणजे व्यवस्थित तिथं हँडल केलेलं आहे पण एकंदर तिथल्या गावकऱ्याचा रोष पाहता प्रशासन जे काय प्राथमिक जिल्हा परिषद प्रशासन थोडंसं कामामध्ये म्हणजे तत्परता दिसत नाही असं आपल्याला वाटतंय? अजिबात नाही, कारण आपल्याकडे अहवाल आल्यानंतर आपण तात्काळ कारवाई केलेली आहे। त्यांच्या स्तरावर त्यांनी थांबवलं असेल वेळ लावला असेल तर ती त्यांची जबाबदारी आहे। आपल्याकडे तक्रार आल्यानंतर चौकशी झाली, चौकशी केल्याशिवाय आपल्याला कारवाई करता येत नाही।
अच्छा, एकंदर आता त्यांच्यावर कठोर कारवाई किंवा जे काय असेल जे काय असेल ती कारवाई होईल त्यांच्यावर. किती दिवसात होईल अंदाज काय आहे? नाही, आता त्याच्यावर आधी विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाते, दोषारोप ठेवले जातात. हे अपर कमिशनर औरंगाबाद यांच्याकडे ते चौकशीसाठी प्रकरण पाठवलं जातं. तिथे त्यांना संधी दिली जाते त्यांचं जे काही दोषारोप त्यांच्यावर ठेवलेले आहेत त्याचे सादरकर्ता वगैरे साक्षीदार असतात आणि मग तिथून अहवाल आल्यानंतर आपण कारवाई करणार. मॅडम थोडंसं अजून वेळ, ते जे विद्यार्थी जे दुसऱ्या शाळेमध्ये गेले ते पुन्हा आपल्या ह्या प्राथमिक शाळेमध्ये आलेत का? नाही, आता आपल्याला मी तेच सांगते ना तुम्हाला, जे काही त्यांनी मांडलेलं आहे ते संपूर्ण चौकशी केल्यानंतर आपल्याला कळेल की आलेत का, गेलेत का, तिथे आहेत का, हे आज रोजी आपल्याला नाही सांगता येणार. चालेल, थँक्यू मॅडम. वेलकम.